नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन यामधील सराव संच 2.2 यातला पहिला प्रश्न आपण आज सोडवणार आहोत. अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे कशा प्रकारे सोडवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अवयव पद्धत म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं फॅक्टरायझेशन मेथड. चला बघूयात आपण नेमकं अवयव पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं. या ठिकाणी एक समीकरण दिलंय, x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. या समीकरणामध्ये अवयव पद्धतीने सोडवत असताना ही जी मधली टर्म दिसते -15x याला आपण दोन नंबर मध्ये विभागायचं, याला म्हणजे स्प्लिट करायचे. तर ते दोन नंबर कसे शोधायचे? ते दोन नंबर असे शोधायचे की ज्यांची बेरीज वजा 15 आली पाहिजे आणि ज्यांचा गुणाकार 54 आणि x वर्गचा सहगुणक एवढं आलं पाहिजे. म्हणजे मिडल टर्म काय आहे आपली? वजा 15 ही आपली मिडल टर्म. म्हणजे दोन संख्या अशा शोधायच्या की ज्यांची बेरीज वजा 15 आली पाहिजे आणि ज्यांचा गुणाकार आला पाहिजे 54 गुणिले x वर्गचा सहगुणक 1 आहे, म्हणजे 54च ज्यांचा गुणाकार 54 आला पाहिजे आणि ज्यांची बेरीज वजा 15 आली पाहिजे. तर आपले पाढेपाठ असतील तर आपल्याला या ठिकाणी लगेच ध्यानात येईल की 54 हा कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे? 9 गुणिले 6, 9 सक 54. हे जर आपल्याला क्लिक झालं तर आपण ते पडताळून बघूयात की 9 आणि 6 या दोन संख्यांची बेरीज 15 येते का? तर येते. मग ती वजा 15 हवी. म्हणजे 9 आणि 6 या दोन संख्यांची बेरीज वजा 15 येण्यासाठी 9 ला वजा चिन्ह तसेच 6 ला देखील वजा चिन्ह द्यावे लागेल. आणि वजा 9 आणि वजा 6 यांचा गुणाकार 54 येतोच. म्हणजे आपल्याला ज्या अपेक्षित दोन संख्या आहेत त्या इथे मिळाल्यात, म्हणजे वजा 9 आणि वजा 6. का? कारण वजा 9 आणि वजा 6 यांची बेरीज वजा 15 येते आणि वजा 9 आणि वजा 6 यांचा गुणाकार अधिक 54 येतो. म्हणजे आपल्या अपेक्षित दोन संख्या ज्या आहेत त्या आहेत वजा 9 आणि वजा 6. या दोन संख्यांमध्ये आपली मिडल टर्म म्हणजे मधलं पद, आपलं समीकरणाचं मधलं पद या दोन संख्यांमध्ये विभागायचे. तर कशा पद्धतीने बघूयात आपण समीकरण लिहून घेऊया. तिथे x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. x वर्ग 15x वजा 15x ला आपल्याला स्प्लिट करायचे. तर वजा 9x आणि वजा 6x या दोन घटकांमध्ये वजा 15x ला आपण विभागले. अधिक 54 बरोबर 0. ही झाली आपली समीकरण सोडवण्याची पहिली स्टेप. यानंतर पहिली दोन पद आणि दुसरी दोन पद असा ग्रुप करायचे. पहिल्या दोन पदांमधून सामायिक घटक म्हणजे x वर्ग मध्ये x आहे आणि वजा 9x यामध्ये देखील x आहे. सामायिक घटक x घेतला. x वर्ग मधून x घेतल्यानंतर x उरला आणि 9x वजा 9x मधून x घेतल्यानंतर वजा 9 उरले. या ठिकाणी आपण x वजा 9 हा कंस आहे तसा पुढे लिहून घेऊयात. वर्ग समीकरण सोडवताना ही एक फक्त ट्रिक आहे. या पद्धतीने आपण आपलं समीकरण सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. या ठिकाणी सामायिक घटक घेतल्यानंतर जे काही कंसामध्ये उरतंय x वजा 9 तेच या ठिकाणी लिहूयात. आणि आता याच्या अगोदरच जी ही स्टेप आहे त्याचा आपण विचार करूयात की x
एक्स ला कितीने गुणल्यानंतर वजा 6x येईल? तर एक्स ला वजा 6 ने गुणल्यानंतर वजा 6x येईल आणि वजा 6 ने वजा 9 ला गुणल्यानंतर वजा 54 येईल. म्हणजे आपला वजा 6 इथं घेणं हे योग्य आहे. फक्त आपलं उत्तर पडताळून बघायचंय की वजा 6 ने x ला गुणल्यानंतर 6x येतं आणि वजा 6 ने 9 ला गुणल्यानंतर अधिक 54 येतं, हे बरोबर आहे का? त्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये पुन्हा एकदा दोन पद गृहीत धरायची. पहिलं पद x कंसात x मायनस 9 वजा 6 आणि कंसात x मायनस 9 या दोन पदांमध्ये पुन्हा सामायिक घटक आपण बाजूला काढूयात. तर त्यातला सामायिक घटक आहेत x वजा 9. तर x वजा 9 या पदामधून घेतल्यानंतर उरला x आणि या पदामधून x वजा 9 घेतल्यानंतर उरले 6 बरोबर 0. बघा मित्रांनो, दोन पद आहेत x वजा 9 आणि x वजा 6 यांचा गुणाकार 0 आहे. आपल्याला काय माहिती आहे की कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार जर 0 असेल तर त्या दोन संख्यांपैकी एक तरी संख्या 0 असतेच, त्याशिवाय 0 गुणाकार येणार नाही. म्हणून काय सांगता येईल की x वजा 9 बरोबर 0 आहे किंवा x वजा 6 बरोबर 0 आहे. याचाच अर्थ x बरोबर 9 किंवा x बरोबर 6 या दोन आपल्याला x च्या किमती या ठिकाणी मिळाल्यात. x बरोबर 9 आणि x बरोबर 6. या ठिकाणी आपण अवयव पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं ते आपण बघितले. आणखी एक समीकरण पाहूयात. याच प्रश्नातला पुढचा प्रश्न आहे, पुढचं समीकरण आहे x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. मिडल टर्म मधलं पद आहे 1x, ठीक आहे, म्हणजे त्याचा सहगुणक एकच आहे आणि स्थिरांक आहे 20. म्हणजे मधलं टर्म 1 अधिक 1 आणि स्थिरांक आहे 20 वजा 20 गुणिले x वर्गचा सहगुणक 1 म्हणजे वजा 20. याचा अर्थ मधल्या टर्मला अशा दोन नंबर मध्ये स्प्लिट करायचं आपल्याला की ज्यांचा गुणाकार वजा 20 आला पाहिजे. तर 5 आणि 4 या दोन संख्यांचा गुणाकार वजा 20 येतो का? येतो. ठीक आहे, ट्राय करून बघूयात आपण. दोन्ही कंडिशन मध्ये फिट बसले पाहिजेत ते दोन्ही नंबर, म्हणजे बेरीज देखील अधिक 1 येते का ते देखील पडताळून पाहायचं. वजा 20 येण्यासाठी 5 किंवा 4 या दोन संख्यांचा गुणाकार 20 तर येईलच, परंतु वजा 20 येण्यासाठी या दोघांपैकी एकाला कोणाला तरी वजा चिन्ह द्यावं लागेल. तर कोणाला द्यायचं? तर ते आपण त्यांची बेरीज करून बघूयात. 5 आणि 4 यांची बेरीज करायची असेल तर 4 ला वजा चिन्ह द्यावं लागेल, कारण 5 ला दिलं तर उत्तर वजा 1 येईल, बरोबर. म्हणून 5 अधिक 5 आणि वजा 4 यांची बेरीज 1 येईल. त्याचप्रमाणे 4 ला या ठिकाणी आपण वजा चिन्ह दिलं तर 5 आणि वजा 4 यांचा गुणाकार देखील 20च येईल. म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेले दोन अंक आहेत 5 आणि वजा 4. 5 आणि वजा 4. समीकरण लिहून घेऊयात पुन्हा. x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. x वर्ग, आता x ला विभागायचं आपल्याला, तर अधिक 5x सुरुवातीला लिहूयात आणि वजा 4x. 5x वजा 4x म्हणजे 1x असं आपण x या मधल्या पदाला विभागून लिहिलं आहे. वजा 20 आहे तसं लिहिणार आणि बरोबर 0 लिहिणार. मग दोन पदांचा एक ग्रुप केला आपण, असे दोन ग्रुप केले. पहिल्या दोन पदांमधील सामायिक घटक x आपण बाजूला घेऊयात. तर कंसामध्ये काय उरेल? x वर्ग मधून x घेतल्यानंतर x उरला
अधिक 5x मधून x घेतल्यानंतर 5 उरले. सरळ सरळ x अधिक 5 हा कंस आपण इथे लिहून घेऊयात. बरोबर 0. आता इथे काय लिहायचं, तर ते कसं ठरवायचं, तर x ला कितीने गुणल्यानंतर -4 हे उत्तर येतं. -4x, तर -4 ने गुणलं तर काय उत्तर येईल, -4x. -4 ने अधिक 5 ला गुणल्यानंतर -20 येईल का, येईल. म्हणजे -4 इथं बरोबर आहे. पुन्हा एकदा ही एक टर्म आणि ही एक टर्म, या दोन टर्म मध्ये सामायिक घटक शोधूयात. काय दिसतंय तुम्हाला सामायिक, तर x अधिक 5 हा या दोन टर्म मधील सामायिक घटक आहे. पहिल्या पदातून x अधिक 5 घेतल्यानंतर उरला x आणि दुसऱ्या पदातून x अधिक 5 घेतल्यानंतर उरले 4. बरोबर 0. दोन संख्यांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे दोन्हींपैकी एक कोणतं तरी पद 0 आहे. म्हणजे x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. म्हणजे x बरोबर -5 किंवा x बरोबर अधिक 4. x बरोबर -5 आणि x बरोबर 4. दुसरं समीकरण देखील आपण अवयव पद्धतीने सोडवून पाहिलं. मित्रांनो, अशाच पद्धतीने पुढील समीकरण, ही जी पुढले समीकरण आहेत, 6 समीकरणं दिली, त्याच्यातली 2 आपण सोडवली. पुढली समीकरणं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. हा महत्वाचा भाग आहे याच्यातला, की या दोन संख्या जे शोधणं आहे, हा यातील महत्वाचा भाग आहे. हा ज्याला समजला त्याला अवयव पद्धतीने समीकरण सोडवणं अवघड जाणार नाही. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्ही व्हिडिओ पाहिला पूर्ण, त्यासाठी तुमचं अतिशय धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.